मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे की आचारसंहिता लागू द्या आणि मग आम्ही लोहाराचा एक आठवडा मारतो. हे जे आता चोरीचा भाग सांगितला, आम्हाला चोरी करायची गरज नाही. स्वयंपूर्तीनं अनेक लोक आम्हाला कारखानदारालाही पैसे द्यायची गरज नाही. आमच्या जो सगळ्या व्यवस्था तयार आहे, फक्त आचारसंहिता लागली तर आम्ही त्याची वाट पाहतो. आचारसंहितेनंतर खूप सारं तुम्ही एका जिल्ह्यातलं नाही, माझ्याकडे महाराष्ट्रातलं सगळीकडे चित्र स्पष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आजचं जे काही लोकमत आहे, लोकांचा विचार आहे, तो आघाडीच्या बाजूने आहे. आणि हे अनेक सर्वेमध्ये स्पष्ट होतं आणि जनभावनेतूनही स्पष्ट होतं. बरोबर आहे, भाजपचा अजेंडा आमच्याकडे नाहीच आहे. आम्हाला देश उठून देश नाही चालवायचा आहे. या देशाच्या शेतकऱ्याला बर्बाद करून देश नाही चालवायचा आहे. या देशाच्या तरुणांना बर्बाद करून चालवायचं आम्हाला आहे. या देशाच्या गरिबांना बर्बाद करून आम्हाला चालवायचा देश नाही. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. त्यांचं धोरण जे आहे ते काँग्रेसकडे नाही आहे. ते भाजपवाले बरोबर म्हणतात, आमचं धोरण देश विकून देश नाही, देश उभा करून देशाला चालवायचं आहे. या देशाच्या अन्नदात्याला मुख्य प्रवाहात आणणं आमचं धोरण आहे. या देशातली गरिबी कमी करून गरीब माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आमचं आहे. महागाई कमी करणं हे आमचं धोरण आहे. प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देणं हे आमचं धोरण आहे. शेतीवर आधारित उद्योग उभे करणं हे आमचं धोरण आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या धोरणाशी आणि आमच्या धोरणाशी तुलना होऊ शकत नाही. ते भाजपवाले बरोबर मीटिंग सुरू व्हायच्या पहिले त्यांनी चॅनलला असं वक्तव्य केलं. मीटिंगमध्ये ते गेल्यानंतर ते सांगितलं पुढच्या मीटिंगमध्ये आमचे सगळे प्रश्न सुटतील असं त्यांनी बयान केलं. ती आताचं लेटेस्ट त्यांचं त्यांच्या स्वतःमध्ये थोडा फरक होता आणि जुनंच वाचन पाहत होत राहता. आता बदल झाला. शरद पवारजी, उद्धव ठाकरेजी, आमच्याकडून बाळासाहेब थोरातजी आणि प्रकाश आंबेडकरजी हेच आज मीटिंग त्यांची झाली. मीटिंगच्या नंतर त्यांनी प्रेसला सांगितलं आणि पुढच्या मीटिंगमध्ये आमचा प्रश्न सुटेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता विषय संपला. ते 400 पार झाला. आपल्याला लक्षात असेल की 2014 पासून हे जुमले गेले 10 वर्ष लोक आहेत. मला आम्ही शिकत असताना नामदा आला रे आला एक पाठ्यपुस्तकामध्ये बालभारतीमध्ये आम्हाला एक लेसन होतं, धडा होता. एकदा दोनदा गावकऱ्यांना तो फोटो बनवून त्या बकऱ्या चालणाऱ्यांनी तर बुद्धू बनवलं आणि स्वतः हसत राहिला. आता ते हसत पेट्रोल पंपवरही त्यांचे फोटो हसतच असतात. आता त्यांची बकरी खायची वेळ आहे. खऱ्याच नाटका येतील त्यांचं सगळं बकरी खाईल. त्याच्यामुळे ही जी जुमलेबाज घोषणा आहे त्याच्यावर देशातली लोक समजून आहेत. हे 400 नाही, 4च्या आत येतील. आमचा तुम्हाला प्रश्न आहे, तुमची काही फिगर आहे का? 4च्या आत इंडिया आघाडीची काही फिगर आहे का? एवढं तुम्हाला आम्ही सांगतो. आतापर्यंतचा पॅटर्न राहिलेला आहे, तर तुम्ही काय खबरदारी घेता? बीजेपी डाकू आहे का? सोडतात म्हटलं तर मला हे कळत नाही किती कमजोर आहेत बीजेपीवाले. त्यांना आमच्या लोक आयात करावं लागतं. हा त्याचा आमचा जो एक्सेक आहे तो आम्ही नांदेडमध्ये पण काँग्रेस जिंकेल. आमच्या जो तसे सक्षम लोक आहेत. भाजप हे कमजोर पक्ष आहे म्हणून दुसऱ्याचे लोक जोडतात, आयात करतात, मोठे मोठे प्रलोभन देतात. साखर कारखान्याला कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांच्या नावाने पैसे काढलेत त्यांनी परवा बजेटमध्ये. आणि पैसे कोणाच्या घरात गेले? कारखानदार कोण होते त्यांचे फोटो आलेत ना सगळ्या पेपरला, तुमच्या टी व्हीला. त्याच्यामुळे तुम्ही त्याची फार काळजी करू नका. आमचा जो सक्षम लोक आहे, आमचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा काँग्रेसचा हे युद्ध जिंकेल. आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी काहीही केलं म्हणजे आदर्श चोरून गेला, आदर्शावर डाका मारला, आदर्शाला शिवा घातल्या लोकसभेमध्ये आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत आदर्शाला पाठवलं. ही सगळी नियत त्यांच्या खोटी नियत आहे. त्यांचं कसं या देशामध्ये भ्रष्टाचारी लोकांना जमा करून सत्ता चालवण्याचं काम सुरू आहे. भाजपचा खरा चेहरा लोकांना स्पष्ट दिसतो आहे. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका. कोण जाणार आहे येणार आहे त्याचं काय फरक पडत नाही.
आता कुठेतरी मागच्या वेळेला विकास शब्द होता, आता गॅरंटी शब्द आला. गॅरंटी शब्द त्यांनी आमचा चोरला मुद्दाहून जाणीवपूर्वक शब्द वापरला. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं प्रत्येक भाषण ऐका. राहुल गांधीजींनी कर्नाटकच्या जनतेला गॅरंटी दिली की आम्ही आमचं सरकार आलं तर हे 5 मुद्दे आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये निकाली काढू. त्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी होती, गॅस सिलेंडर महागाईचा प्रश्न होता, असे काहीतरी 5 मुद्दे होते. आणि राहुल गांधीजींनी दिलेली गॅरंटी कर्नाटक सरकारमध्ये पूर्ण करण्यात आली. त्याचप्रमाणे तेलंगणामध्ये सुद्धा ती गॅरंटी देण्यात आली. तेलंगणामध्ये सुद्धा परवाच आपण पाहिलं की सगळ्या राहुल गांधीजींनी जनतेला गॅरंटी दिली होती ते पूर्ण केली. आमच्या गॅरंटीतला हा फरक आहे की जे शब्द दिला, जी गॅरंटी दिली ती पूर्ण करायची. पण नरेंद्र मोदीची गॅरंटी ही जुमलेबाज गॅरंटी आहे आणि त्या शब्दाला वारंवार बोलून आता त्या गॅरंटी शब्दाचाही अपमान करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. कालपर्यंत आदर्श शब्दालाही बदनाम करण्यात आलं, आता आदर्श त्यांच्यामध्ये सामील झाला. तर ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीला आपण समजलं पाहिजे. गॅरंटी हा शब्द राहुल गांधींच्याच तोंडून चांगला वाटतो, नरेंद्र मोदीच्या सरकारला चांगला वाटत नाही. या दौऱ्याचं वैशिष्ट्य काय असेल बोलायचं? महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला नंदुरबार मार्गे राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई ही न्याययात्रा येथे आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये न्यायाची यात्रा घेऊन हजारो किलोमीटर राहुल गांधीजी येतात आहेत. त्यांचा महाराष्ट्राच्या वतीनं जोरा सत्कार व्हावा. त्यांचे अनेक मुद्दे आहेत, हे मुद्देसुद्धा जनतेच्या समोर मांडतील. विशेष करून धुळ्यामध्ये एक महिला मेळावा आयोजित करून देशातील महिलांना राहुल गांधीजी केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आल्यानंतर जी काही गॅरंटी द्यायची आहे ती धुळ्यामध्येच द्यायची, अशा पद्धतीचा एक प्लॅन पण आहे. उद्या मीटिंग आहे मुंबईमध्ये आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही पूर्ण निर्णय करू आणि त्या पद्धतीचं एक नियोजन करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो. हे असं आहे की हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.